आदिवासी बच्चों को अच्छी शिक्षा मिले, उनका भविष्य उज्जवल हो, इसलिए सरकार द्वारा विभिन्न उपक्रम चलाए जाते हैं। शनिवार को जिला परिषद के सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पनवेल तालुका अंतर्गत गुलसुंदेवाड़ी, लादिवलीवाड़ी, मंगेचीवाड़ी, दाभोलवाड़ी तथा चावने आदि आदिवासी विभाग में स्कूली इमारत का निर्माण किया जाने वाला है, जिसके काम का भूमि पूजन विभिन्न गणमान्यों के हाथों शनिवार को किया गया। इस अवसर पर पंचायत समिति के सभापति हरीश केणी, पूर्व सभापति गजानन माली, प्रमोद भगत, पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, शशिकांत शेलके आदि गणमान्यों सहित रहिवासी एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए सभापति हरीश केणी ने कहा कि विद्यार्थियों के शैक्षणिक उत्थान के लिए पंचायत समिति के माध्यम से जितना हो सके उसे पूरा करने के लिए 100% प्रयास किया जाएगा। आज आम्ही तालुक्यात सर्व शिक्षण अभियान अंतर्गत 19 शाळा मंजूर केलेल्या आहेत आणि त्या 19 शाळेपैकी 5 शाळा या आपल्या विभागात 5 शाळा आम्ही या विभागात मंजूर केलेल्या आहेत। आज एक अतिशय चांगला कार्यक्रम इथं आपण घडवला आहे आणि आज जो भूमिपूजन केलं आहे, आज हे विद्यार्थी आहेत आपल्या असे तुटपुंज ठिकाणी शिकत आहेत। मी आज जर तुम्ही आज कॉन्ट्रॅक्टर नेमला असाल त्यांना विनंती करतो की 1 ते 2 महिन्यात लवकरात लवकर या शाळेचे काम पूर्ण करा। आम्हाला काही मदत लागेल आमच्या मार्फत, पंचायत समिती मार्फत नक्कीच आपल्याला करू। काही योजना असतील बीडीओ साहेबांनी सांगितलं, माली साहेबांचा तुम्हाला इथे चांगला आमचे माजी सभापती आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शिकलेलो आहेत, त्यांचा इकडे तुम्हाला अनुभव लागेल। नक्कीच आपल्या पंचायत समिती मार्फत काय तुम्हाला आवश्यक गोष्टी आहेत त्या नक्कीच या कार्यक्रमानिमित्त आपल्याला आश्वासन देतो। काही आमच्या वतीने काय करता येईल तुमच्या आदिवासी भागाला नक्कीच आम्ही मदत करतो। इस दौरान गजानन माली ने भी भूमि पूजन के विषय में जानकारी दी। माजी जिल्हा अध्यक्ष व शिक्षण सभापती बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये विकासाची गंगा ही सातत्यानं प्रत्येक विभागामध्ये वाहत असते आणि विकासाची कामं विकासाने पछाडलेलं असं शेतकरी कामगार पक्षाचं काम या पनवेल तालुक्यामध्ये सातत्यानं होत असतं आणि त्याचाच हा एक भाग आज जवळजवळ मला वाटतं पनवेल तालुक्यामध्ये 19 वर्ग खोल्यांचं शाळांचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच्यापैकी आज मला वाटतं 7 शाळांचं भूमिपूजन होणार आहे आणि उर्वरित नंतर होणार आहे। आजपर्यंत आम्ही मंडळी काम करत असताना माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून जी प्रेरणा मिळालेली आहे त्या प्रेरणेच्या माध्यमातून या विभागातील तळागाळातील ज्या सोयी सुविधा असतात त्या मिळवून देण्यासाठी, मग त्या कुठल्याही सुविधा असो त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो। मग ती शिक्षणाची असो, आरोग्याची असो, दळणवळणाची असो किंवा विजेची असो, या सर्व सोयीकडे नेहमी सातत्यानं लक्ष असतं। आत्ता ज्या ठिकाणी आमच्या मित्रांनी सांगितलं का या आमच्या वाडीतील जे सदस्य आहेत गणेश मांडवकर यांनी 15 दिवसामध्ये या ठिकाणी लाईट आणि पाण्याची व्यवस्था या वाडीला करून दिलेली आहे। खरोखर एक चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तर या भगिनींना खाली पाण्याला जायला लागले ते आता मला वाटतं जवळच त्यांना पाणी मिळतं आहे आणि अशा प्रकारची नेहमी विकासाची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत। वही सुभाष पाटिल ने भी विकास कार्य के दौरान किन किन समस्याओं का सामना करना पड़ता है इसका ब्यौरा प्रस्तुत किया। सभापतींना एकच सांगायचं आहे की आम्हाला ज्या आमच्या हप्त्यामध्ये दाभोलवाडी आणि गंगेच्या वाडीमध्ये ज्या शाळा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही पंचायत समितीचे सर्वप्रथम आभारी आहोत। आमच्या या कर्नाटक विभागामध्ये जास्तीत जास्त फॉरेस्ट असल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अडचणी
निर्माण होतात आणि त्या जागा आम्हाला मिळत नसल्यामुळे जागेचं फार मोठं आमच्याकडे प्रॉब्लेम येतात. तुम्ही पंचायत समितीचे आम्ही जे आता सर्व प्रस्ताव ग्रामपंचायतीने फॉरेस्टला केलेले आहेत त्या ग्रामपंचायतींना लवकरात लवकर फॉरेस्टने परमिशन देण्यासाठी त्यांना लवकर फॉरेस्टवाल्यांना बोलून आमच्यासाठी जास्तीत जास्त मदत केली तर फार बरं होईल असं मला वाटतंय.